तुम्ही तुमच्या लोकांच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही? आज आपल्याकडे प्रवृत्ती अशी आहे की सामान्य माणूस म्हटला की त्याच्यावरतीच उलट संशयाने पाहायचं, की ज्यांनी लैंगिक गुन्हे केलेले असतील तर त्यांची माहिती सार्वजनिक करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अगदी पोलिसांनी वगैरे बोर्ड लावायला पाहिजे की ह्या ठिकाणी हा अमुक अमुक गुन्हेगार आहे. तरुण मुलींनी सुद्धा आपल्या अनोळखी माणसाच्या बरोबर आपण किती संबंध वाढवायचे त्याच्यापूर्वी फार गंभीरपणे विचार करायला पाहिजे की या कंपन्यांमध्ये तुम्ही ख्रिश्चन मिशनरी किंवा इस्लाम मुल्ला येऊन त्यांनी प्रवचन करणं म्हणजे तुमच्या कंपनीची रेप्युटेशन वाढवणं आहे. ही जी डी गँग आहे यांनी संपूर्ण फंडिंग किंवा फायनान्सिंग हे त्यांच्या हातात होतं आणि त्यामुळे त्यांना जशी सोयीस्कर होती अशा प्रकारची पोलीस इमेज निर्माण केली. आज भारत जर एकसंध आपल्याला दिसत असेल तर त्याचं श्रेय हे इंटेलिजन्सला आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज जे आपले पॉडकास्टचे अतिथी आहेत ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि 1977 पासून तब्बल 4 दशकं ज्यांनी पोलीस खात्यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं, मग अँटी करप्शन असो, इंटेलिजन्स ब्युरो असो किंवा अनेक ठिकाणी त्यांनी पोलीस वेलफेअरच्या सुद्धा याच्यावर काम केलेलं आहे. शिवाय ते NHRC वर सुद्धा होते, म्हणजे राष्ट्रीय जो मानवी हक्क आयोग आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अनेक महत्त्वाच्या आणि त्यांच्या पुरस्कारांची, कामांची, पुस्तकांची यादी जर मी वाचली तर अर्धा पॉडकास्टचा वेळ आपला त्यातच जाणार आहे. प्रवीण दीक्षित साहेब, आपलं खूप खूप स्वागत. आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय अतिशय गंभीर आहे, महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्हे तर देशाच्या दृष्टीने. जर आपण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांचे आकडेवारी बघितली तर ती महिला आणि मुलींच्या संदर्भातली आकडेवारी अतिशय धक्कादायक अशी आकडेवारी आहे. गेल्या 3 वर्षामध्ये 13,13,000 महिला आणि मुली ह्या बेपत्ता झालेल्या आहेत आणि हे आकडे सांगतात की जवळपास आपण देशाचा रेकॉर्ड बघितलं तर दरवर्षी सुमारे 4 लाख महिलांचं हे प्रमाण आहे, महिला किंवा मुली या बेपत्ता होतात. तुमच्या माझ्या अतिशय कुटुंबासाठी सुद्धा महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. आज प्रामुख्याने त्याबद्दल बोलणार असलो तरी सुद्धा पोलीस खात्यातल्या त्यांच्या अनुभवावर अनुषंगाने काही गोष्टी येत राहतील. सर, पहिल्यांदा महिलांचं हे जे रेकॉर्ड आहे खूप धक्कादायक हे आकडेवारी आहे आणि आपण बघतो की सातत्याने महिलांच्या विरोधातल्या ज्या प्रकारचे गुन्हे आहेत त्याचं स्वरूप बदलते, ते वाढत जात आहेत. कोणी पळवल्या जातात, कधी लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, बेपत्ता होणे, खून, असं सगळं आहे. तुमचा एक जो अनुभव आहे या संदर्भातला काय काय, कारण तुम्ही अनेक इनिशिएटिव्ह पण बरेच सुरू केले महिलांसाठी. त्यात मी असं म्हणेन की महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत त्याचं आपण 2 मुख्य भाग करायला पाहिजेत. एक तर असं आहे की जे वैयक्तिक किंवा घरगुती किंवा कौटुंबिक अशा स्वरूपाचे जे गुन्हे असतात तो एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की जे सार्वजनिक ठिकाणी जे महिलांविरुद्धचे गुन्हे होतात तो एक दुसरा भाग आहे. तर गुन्ह्यांचं स्वरूप नवीन नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे नवीन नवीन वाढतं आहे, यात काही शंकाच नाही. जसं सायबर गुन्हे आहेत किंवा आता महिला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडून काम करतायत, त्यामुळे त्यांच्यावरती वर्किंग प्लेसमध्ये होणारे जे काही गुन्हे आहेत किंवा बाहेर गेल्यानंतर त्यांची छेडछाड काढणे हा जो एक मोठा त्रास देणारा असा गुन्हा आहे. तसे 2 जर आपण कॅटेगरीज केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचं स्वरूप आणि त्याला ते होऊ नयेत यासाठी शासनाने काय प्रयत्न केलेले आहेत, आपण काय प्रयत्न करायला पाहिजेत, समाजाकडून काय व्हायला पाहिजेत, याचा एक साकल्याने विचार करणं सोपं होईल. सर, तुम्ही जेव्हा पोलीस खात्यामध्ये होता तेव्हा
अम, महिला बीट मार्शल सुरू केलेले होते. तर म्हणजे कुठल्या कुठल्या तेव्हा तुम्हाला सगळ्यात गंभीर काय वाटायचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आणि त्यावर काय पोलीस म्हणून कारवाई केली पाहिजे असं वाटायचं? कसं आहे की आपल्याला कल्पना आहे की साधारणतः 2000 सालापासून एक भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारनेही असं धोरण आखलेलं होतं की महिलांमध्ये जे महिला पोलीस हा एक महत्त्वाचा विभाग आपण पोलीस खात्यामध्ये सुरू करण्याची आवश्यकता आहे. कारण एक तर त्याच्यामुळे महिलांना आत्मविश्वास मिळतो. दुसरं अनेक महिलाही मोठ्या प्रमाणामध्ये गुन्ह्यांमध्ये असतात. फसवणुकीचे असतील किंवा इतर गुन्हे असतील. तर त्या दृष्टीने त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी म्हणून महिला पोलिसांची नेमणूक ही व्हायला लागली. तर जरी शासनाचं धोरण होतं की 33% महिला असाव्यात, तरी अजूनही ते पूर्णपणे अचीव्ह झालेलं आहे असं दिसत नाही. पण आता मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना जागरूकता निर्माण झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तो एक स्पर्धेचा असा ज्याला आपण भाग म्हणतो तो आता आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला आता रिक्रुटमेंटला उभ्या राहतात आणि त्यातल्या अनेक जणींची निवडही झालेली आहे. मग त्या अगदी महिला शिपाई असेल किंवा महिला अधिकारी असतील किंवा महिला IPS अधिकारी असतील. आपण महाराष्ट्रामध्ये नुकतंच पाहिलं आपल्याकडे महिला पोलीस महासंचालकही होत्या. होय. पोलीस आयुक्त म्हणूनही अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. तर त्या दृष्टीने मी ज्या महिला उपलब्ध होत्या, पहिल्यांदा ही एक भावना किंवा जी समज होता किंवा महिलांना म्हणजे आपण पेट्रोलिंगला द्यायचं नाही किंवा महिला म्हणलं की त्यांना एखाद्या कार्यालयामध्येच किंवा पोलीस स्टेशनमध्येच बसायचं काम द्यायचं. तर ती कल्पना मी पहिल्यांदा दूर केली. मी म्हटलं की महिला ह्या सक्षम आहेत, महिला ह्या सबल आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील फील्डमध्ये जिथे पेट्रोलिंगची गरज असते त्या ठिकाणी महिलांना आपण पाठवलं पाहिजे. विशेषतः ज्या ठिकाणी ST स्टँड असेल, त्याला स्वारगेटची कल्पना आहे की स्वारगेटमध्ये काय गुन्हा घडला होता किंवा महाविद्यालय असतात, शाळा असतात, काही बागा असतात की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला नेहमी येत जात असतात आणि त्याच ठिकाणी नेमके काही जे समाज विघातक असं म्हणता येईल अशी टोळकी ही बऱ्याच वेळेला आपल्याला आढळतात. तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी म्हणून आम्ही या महिला फील्ड मध्ये उतरवून त्यांच्याकडनं कारवाई लवकरात लवकर होईल याची खात्री केली होती. पण आता त्याच्या पुढची स्टेप भारत सरकारने केलेली आहे आणि ती म्हणजे आता 112 हा जो एक ज्याला आम्ही सुरुवातीला त्याला एक प्रतिसाद म्हणून ॲप लॉन्च केलं होतं. पण त्या प्रतिसादपेक्षा सुद्धा आता हा जास्ती प्रभावी आहे आणि हा संपूर्ण भारतभर आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रात तर आहेच आहे आणि जास्तीत जास्ती 6 ते 7 मिनिटाच्या आत जिथून कुठे कॉल आलेला असेल त्या ठिकाणी ताबडतोब पोलीस पोहोचतात आणि लगेचच जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावरती कारवाई पण केली जाते. आणि मी तर असं म्हणेन की प्रत्येक आज पुरुषांनी महिलांनी सगळ्यांनीच आपल्या स्मार्टफोनमध्ये हे जे 112 इंडिया ॲप आहे हे प्रत्येकाने आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला अगदी घरी असाल तिथे काही एखादी इन्सिडेंट होऊ शकतो, बाहेर असाल तिथे काही घटना घडू शकते, तर ताबडतोब तुम्ही या 112च्या साहाय्याने आज पोलिसांपर्यंत पोहोचू शकता आणि जवळचे जे पोलीस असतील ते तुमच्यापर्यंत लगेचच येतात. हा झाला एक भाग म्हणजे पोलिसांपर्यंत पोहोचणे. पण तुम्ही इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या सर लक्षात राहिलेल्या अशा कुठल्या काही केसेस असतील की ज्या खूप गंभीर स्वरूपाच्या होत्या आणि त्यामध्ये तुम्हाला एक असं समाधानकारक काहीतरी उपाय पण करता आले आणि हे पण करता आलं? कारण तुम्ही बरेच जे गोष्टी केल्या त्याच्यामध्ये महिलांच्या विरोधातल्या काही गुन्ह्यांमध्ये 24 तासाच्या आत चार्जशीटच दाखल झाली पाहिजे असे सुद्धा तुम्ही इनिशिएटिव्ह आणले होते. कसं आहे की आता मुंबईसारख्या ठिकाणी विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये कामावरती जाणाऱ्या महिला असतात आणि त्यांना लोकल ट्रेन्सनी प्रवास करायला लागतो. ह्या लोकलनी प्रवास करत असताना तिथे वारंवार ह्या अशा घटना घडायच्या की ज्याच्यामध्ये महिलांची छेडछाड काढली जायची. काही एखाद्या वेळेला जर उशिराची ट्रेन असेल, रात्रीची असेल, तर त्यावेळेला काही गंभीर बलात्कारासारखे असेही गुन्हे काही वेळेला घडू शकतात, घडतात, घडलेले होते.
तर त्या दृष्टीने आम्ही एक प्रयत्न असा केला की मुंबई रेल्वे पोलीसमध्ये ज्या काही छेडछाडीच्या घटना होतील घटना होय. तर त्याच्यामध्ये एकतर असं आहे की GRP किंवा RPFच्या तर्फे जवळजवळ प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये CCTVची सोय केलेली असते. आणि महिलेनी तक्रार केल्यानंतर ताबडतोब आपल्याला ते CCTVचं फुटेज मिळतं. आणि तिथले जे कमिशनर होते त्यांना मी सांगितलं होतं की ह्या असे जे काही गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये महिलेचा जबाब घ्या. तुम्ही तिथे कोणी जे साक्षीदार आपल्याला घ्यायचे असतील त्यांच्या साक्षीदारांचे तुम्ही जबाब घ्या. आणि CCTVच्या मदतीने एकदा आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला तुम्ही ताबडतोब न्यायालयामध्ये तपासाला विलंब न लावता जर दोषारोपपत्र पाठवलं तर त्यामुळे फार फरक पडतो. आणि हे नुसतं ते रेल्वे पोलीसमध्येच असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही ही योजना राबवलेली होती. आणि त्याला न्यायाधीशांकडून सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. की एकतर काय व्हायचं की ताबडतोब त्याच्यामध्ये दोषारोपपत्र जाण्यामुळे त्या आरोपीला जामीन मिळणं अवघड व्हायचं. अवघड होतं. आणि जामीन न मिळण्यामुळे न्यायाधीशांवरती प्रेशर वाढतं की हा अंडर ट्रायल जो आहे त्याचं आपण लवकरात लवकर आता पुढचं Hearing आणि डिस्पोजल हे घ्यायला हिअरिंगला पाहिजे. घ्यायला पाहिजे. त्यामुळे दोषारोपपत्र उपलब्ध असायचं, आरोपी उपलब्ध असायचा. आणि त्यामुळे अनेक न्यायाधीशांनी सुद्धा अगदी 3 आठवड्यामध्ये 4 आठवड्यामध्ये त्याचे निकाल दिले. आणि त्याच्यामध्ये 6-6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्ती सुद्धा शिक्षा या गुन्हेगारांना होऊ शकली. आणि त्याचा वचक त्या जागेवरती आणि आजूबाजूच्या लोकांवरती खूप पडला असं मला दिसून आलं. त्यामुळे मला असं वाटतं की ही योजना जी आहे ती सर्वच ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे सतत राबवायला पाहिजे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर सुद्धा जर ही योजना चांगल्यापैकी राबवली गेली तर नक्कीच गुन्हेगारांवरती वचक बसतो. सर, तुम्ही इतक्या ठिकाणी होतात तर आज आपण महिला विषयकच बोलतो आहोत म्हणून मी त्या संदर्भातलं विचारेन की खूप क्लिष्ट अशी एखादी केस येते कधीतरी समोर आणि त्यामध्ये तुमचा कस लागतो, म्हणजे प्रशासकीय कौशल्याचा, तपासाच्या कौशल्याचा, फॉरेन्सिक सगळ्या याचा कस लागतो. अशी तुम्हाला कुठली केस आठवते? त्याच्यामध्ये मुख्य ज्या सगळ्यात अवघड वाटणाऱ्या अशा ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे ज्याला आपण ऑनर किलिंग म्हणतो. त्या ऑनर किलिंग हा जो काही आपल्याकडला प्रकार आहे ते एखादी मुलगी आपल्याला पसंत नसलेल्या अशा दुसऱ्या एखाद्या धर्माच्या, जातीच्या किंवा कुठल्या व्यक्तीशी विवाह करते आहे. ही कल्पना आजही भारतातल्या जे घरातले वरिष्ठ असतात, मग वडील असतील, भाऊ असतील, त्यांच्या ती पचनी पडत नाही. आणि त्याच्यामध्ये दाखवलं असं जातं की त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे किंवा काही अपघात झालेला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये ती केस ही ऑनर किलिंगचीच असू शकते किंवा असते. आणि ती केस डिटेक्ट करणं सगळ्यात फार अवघड होऊन जातं, कारण तिथे कोणीही बोलत नाही, कोणी साक्ष देत नाही. सगळेच गुपचूप असं असल्यासारखं असतं. आणि ती तर व्यक्ती म्हणजे जी पीडित असते ती तर उपलब्ध नसतेच. त्यामुळे तो गुन्हा डिटेक्ट करणं हा सगळ्यात आव्हानात्मक असा प्रसंग असतो. आणि तसंच बरंचसं आव्हानात्मक की ज्यावेळेला घरातले, आता काय झालं आहे की विशेषतः जो बलात्काराचा गुन्हा आहे तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं आहे, जे NCRBचा डेटाही आपण पाहिला असेल, की जे आरोपी असतात ते एकतर घरातले असतात किंवा ओळखीचे असतात किंवा शेजारी असतात किंवा जे माहितगार असतात किंवा ज्यांच्यावरती त्या पीडितेने विश्वास ठेवलेला असतो, अशा प्रकारच्या व्यक्ती त्या असतात. आणि जवळजवळ 99% ह्या व्यक्ती ह्या तुमच्या क्लोज सर्कल ज्याला म्हणता येईल अशा आसपास वावरणाऱ्यापैकी असतात. आणि त्यांच्याकडून होणारा जो धोका आहे त्यामुळे होणारे जे गुन्हे होतात ते डिटेक्ट करणं फार अवघड होतं, कारण ती पीडित जी व्यक्ती असते ती लवकर सांगत नाही. बऱ्याच वेळेला तिला घराची अब्रू जाईल, इज्जत नको जायला किंवा कशाला वगैरे, म्हणजे असं घरातूनच किंवा समाजातूनच एक तिच्यावरतीच उलट दडपण आणलं जातं. आणि त्याच्यामधून गुन्हे होत असताना सुद्धा ते गुन्हे ती डिस्क्लोज करत नाही. आणि दुसरं असं झालं आहे की विशेषतः आपल्याकडे जसं म्हणायला बरोबर नाही, परंतु
ही जी विशेषतः मुस्लिम एक पद्धत आहे हम्म. की घरामध्ये त्यांना 4 महिलांपर्यंत लग्न करायला परवानगी आहे किंवा मुलींच्या बाबतीत बरंचसं लूज कॅरेक्टर असणं आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला एखादी आपलीच मुलगी किंवा आपल्या दुसऱ्या महिलेची मुलगी जी सावत्र म्हणता येईल वगैरे हम्म. अशी मुलगी त्या माणसाच्या घरामध्येच राहत असते आणि त्यावेळेला तो माणूस तिच्यावरती सतत अत्याचार करत राहतो. काही काही वेळेला त्या महिलासुद्धा त्याची जी लग्नाची बायको असेल ती सुद्धा त्याच्यामध्ये त्याला मदत करणारी आढळून येते. आणि हे जे असे काही मानवी स्वभावाचे आणखीन त्याला वेगवेगळ्या या संस्कृती किंवा धर्म किंवा काय काय आपण म्हणू त्याला, तर ह्यांच्यामुळे होणाऱ्या ज्या कॉम्प्लिकेशन्स वाढतात त्यामुळे ते गुन्हे डिटेक्ट करणं फार अवघड होऊन जातं. मग एक महिलांच्या संदर्भातले कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे, या पद्धतीचे लैंगिक गुन्हे आणि दुसरं म्हणजे थेट त्यांना बाहेर जे आहे, मग आपल्याकडे ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणावर आहेत, महिला बेपत्ता होणं हे मोठ्या प्रमाणावर आहे. मग ऑपरेशन मुस्कान जे सुरू केलं, कसं काय नेमकी प्रोसेस होती, काय त्यामागे विचार होता आणि यश कितपत आहे त्याला? ऑपरेशन मुस्कान आपल्याला कल्पना आहे की याच्यामध्ये 2015 पासून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आणि भारतभरही हे राबवलेलं आहे राबवलेलं हो. आणि त्याच्यामध्ये यश त्याला म्हणायचं किंवा नाही बरोबर म्हणणं नाही, परंतु तरी देखील मी म्हणेन की जवळजवळ 93-94% पर्यंत त्या महिला ट्रेस होतात आणि त्या कुठे आहेत, कोणाबरोबर आहेत त्या सापडू शकतात. त्याच्यात मी आता पुढे जाऊन असं म्हणेन की आता आधार ही जी आपली कार्डची कल्पना आहे ती जवळजवळ आज 99% पुढे सगळे लोक आधारमध्ये कव्हर्ड आहेत. तर त्या दृष्टीने त्याचा जर अजून फायदा उपलब्ध करून दिला, सध्या काय आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आधारचा जो डेटा आहे तो पोलिसांना उपलब्ध नसतो. अच्छा. आणि त्यामुळे मोठी पंचायत होते. मी तर त्याच्यात माझी सूचना अशी राहील की ह्या ज्या महिला आहेत ह्या एकतर रेल्वेनी किंवा बसनी किंवा अजून काही क्वचित विमानाने वगैरे इकडे तिकडे जात असतात. आता आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला रेल्वेचं आपण रिझर्वेशन करतो त्यावेळेला फक्त एका व्यक्तीचं त्याच्यामध्ये आधार कार्डाचा नंबर मागितला जातो. तर मी तर असं म्हणेन की त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्ती जी कोणी त्याच्यातून रेल्वेने जाणार असेल त्या प्रत्येक व्यक्तीच्या आधारचं नंबर त्यात घेणं आवश्यक आहे. तशी ही सूचना काही फार त्यांना अंमलबजावणी करण्याला अवघड नाहीये. पण ही जर अंमलबजावणी केली तर आज रेल्वेतून होणारा आपण म्हणलं त्याप्रमाणे हा जो ट्रॅफिकिंगचा इश्यू असेल किंवा मुली पळवून नेणं असेल किंवा स्वतः काही असेल तर तो सगळा प्रकार आपल्याला लगेचच आयडेंटिफाय करता येईल की ही मुलगी कुठून कुठे गेली, की ही बाई कुठून कुठे गेली, हे लगेचच आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं. तसं मी तर म्हणेन की याच्या पुढे जाऊन आता जे काही STनी प्रवास करणारे लोक आहेत त्या STनी सुद्धा आता हा आधार नंबर मॅन्डेटरी करायला पाहिजे की ज्यामुळे STच्या प्रवासामध्ये सुद्धा, कारण आता बहुतेक वेळेला STचं सुद्धा तिकीट तुम्ही ऑनलाईनच करता आणि तुमचं आधारचं तिथे मागितलं जातं की पुरावा म्हणून आधार दाखवा. तर त्याचा उपयोग करून STनी प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा आधार नंबर हा त्यांच्या डेटामध्ये उपलब्ध असायला पाहिजे की ज्या योगे आज ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधून सुद्धा कोण व्यक्ती गेली, कुठे गेली, कशी गेली याचा लगेचच ट्रेस होऊ शकेल आणि त्यातून ह्या ज्या आज 93-94% पर्यंत आपण म्हणतो की यश आहे तर ते आपण 99% पुढे जाऊ शकू अशी मला खात्री आहे. तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये लक्षात राहिलेली अशी कुठे पर्टिक्युलर केस आहे का की ज्यामध्ये कधीतरी असं होतं की ही केस अतिशय क्लिष्ट वाटत होती पण सोडवली आणि त्याचं समाधान एक किंवा त्या कुटुंबाला पण खूप छान हे असं वाटलं? अशा केसेस अनेक आहेत पण त्या जास्ती बोलणं बरोबर नाही, कारण त्यांचे वडील आजही मला वारंवार फोन करून सांगतात की आपण अर्थात नाव आणि आयडेंटिटी असं कोणाची रिव्हील करत नाही, पण काय असतं की त्या अगदी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुली असतात
आणि शेवटी तिचे वडील इतके परेशान झाले होते की या मुलीचे कसेही फोटो टाकतात, काही तिच्याबद्दल लिहितात, त्रास देतात आणि पत्ता लागत नाही. तर आम्ही जो टेक्निकल डेटा असतो त्याच्या मदतीने तिच्याच कंपनीमध्ये काम करणारा एक माणूस होता. चांगला म्हणजे तसं इंजिनियर वगैरे सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला माणूस. पण तो हे उद्योग करत असायचा. किंवा म्हणजे असे इन्सिडेंट्स असतात. परंतु त्याच्यावर त्यांना आयडेंटिफाय करून जेव्हा एक्सपोज केलं जातं आणि त्यांना शिक्षा होते, त्यावेळेला त्या मुलीला, त्या मुलीच्या पालकांनाही जे समाधान मिळतं, ते शब्दाच्या पलीकडे आहे. की पोलिसांनी आम्हाला योग्य तो न्याय मिळवून देण्यात प्रयत्न केले. त्यासाठी काय आपण प्रयत्न करू शकतो. प्रत्येक वेळेला प्रयत्न आपले यशस्वी बरोबर. होतातच असं म्हणणं बरोबर नाही. परंतु प्रयत्न केले असं खात्री होऊ शकते. सर, सायबर गुन्ह्यांकडे आपण आलोच आहोत. तर सायबर गुन्हे याच्यामध्ये चॅलेंजेस काय? कारण एक आहे की कधी-कधी गुन्हेगार हा देशातला असू शकतो, कधी अन्य कुठूनही असू शकतो. मग त्यामध्ये इंटरनेटवर तुमचा हवा तसा डाटा आणि आता एआयमुळे तर आणखी जास्त धोका निर्माण झालेला आहे, की कोणाचंही काही व्हॉईस सॅम्पल, तुमचा नुसता फोटो जरी कुठे नेटवर असेल, तर काय वाटेल ते त्यातनं क्रिएट होऊ शकतं. खरं आहे. तर सायबर हा मी तर म्हणतो की टेररिझम सारखाच एक अत्यंत चॅलेंजिंग असा प्रकार आहे. कारण जो त्यातला व्हिक्टिम असतो, तो आयुष्यभर त्या ट्रॉमामध्ये राहतो. आणि तुमचे त्याच्यात जर काही पैसे गेलेले असतील, तर ते तर लोकांचे म्हणजे किती लाखोन, किती करोडो रुपये जातायत दररोज, त्याला तर काही मर्यादाच नाहीये. त्याच्याबद्दल बोलताना मी एवढंच म्हणेन, की एकतर त्याच्यासाठीचे जे उपाय आहेत ते आधी मी सांगतो आणि मग ते कसे होतात गुन्हे त्याच्याबद्दलचं बरोबर. थोडंसं बोलतो. एकतर भारत सरकारने आपल्याला कल्पना आहे, की 1930 हो. ही हेल्पलाईन राबवलेली आहे. हां. तर त्याचा आपण उपयोग करून घ्यावा. दुसरं cyber.crime.gov.in ही वेबसाईट आहे. त्या ठिकाणी आपण अगदी अनॉनिमसली सुद्धा तक्रार करू शकता आणि ज्या कुठल्या पोलीस स्टेशनला ती असेल, त्या ठिकाणी ती ताबडतोब पाठवली जाते. त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन, की हा मोबाईल म्हणजे तुम्हाला बळी पाळायला लावणारा एक सगळ्यात सोपा उपाय त्या गुन्हेगारांना झालेला आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला जर वाचायचं असेल, तर एकतर कोणत्याही अननोन आलेला फोन तुम्ही उचलू नका. आणि अगदी तुम्हाला वाटलंच, तर तो फोन वाजू देत. त्याच्यानंतर तुम्ही तो व्हेरिफाय करा आणि मग जर जरूर वाटली, तर त्या माणसाशी किंवा व्यक्तीशी बोला. त्याच्यासाठी आज अनेक ॲप्स आहेत. भारत सरकारने पण आता नवीन एक सोय सुरू केलेली आहे. ती कधी तर राबवतात बघायचं, की तुमचं नाव जे जसं रजिस्टर्ड असेल, ते पहिल्यांदा डिस्प्ले होईल आणि मगच तुम्हाला फोन वाजायला सुरुवात होईल. अजून ती सुरुवात पूर्णपणे मला वाटतं काहीतरी एअरटेलच्या ह्याच्यात झालेली आहे, पण बाकीच्या ह्याच्यात अजून व्हायची आहे. हो. किंवा तोपर्यंत हे ट्रू कॉलर वगैरे आहेत. पण त्या ट्रू कॉलरमध्ये घोटाळा एवढाच आहे, की त्या माणसाने जसं नाव जसं नाव सांगितलं सेव्ह केलं असेल, असेल तसं ते येतं. हो. त्याप्रमाणेच ते तुम्हाला दिसतं. Correct. त्यामुळे ते खरं असेलच असं तुम्ही म्हणू शकत नाही. हो. ते काय वाटेल ते नावं लिहितात. हो. परंतु ह्या अशा प्रकारचे किंवा आता नवीन जे फोन आहेत, त्यांनी अशी एक अजून सोय केलेली आहे, की स्क्रीनिंग द कॉल म्हणून. म्हणजे काय असतं, की तुम्हाला फोन आल्यानंतर तो फोनच त्या माणसाला विचारतो, की तुम्हाला आयडेंटिफाय करा. तुमचा हेतू काय तो सांगा आणि मगच तो तुम्हाला कॉल कळवला जातो. Correct. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या नवीन उपाय आहेत, त्याला तांत्रिक उपाय सुद्धा आपण करायला पाहिजेत. आता हे जे गुन्हेगार आहेत त्याच्याकडे जर आपण बघितलं, एकतर काय की जे आर्थिक यातले जे गुन्हे होतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होतात. हो. आर्थिक गुन्हे आहेत, काही मॅट्रिमोनियल याच्याबद्दलचे गुन्हे आहेत, काही अजून खोटी आयडेंटिटी असण्याचे गुन्हे, म्हणजे अनेक प्रकारचे गुन्हे आहेत, त्यात काही प्रश्नच नाही. तर त्याच्यामध्ये जे आर्थिक गुन्हे आहेत, त्यात मोठ्या प्रमाणामध्ये ही जी म्यूल अकाउंट्स हा जो एक प्रकार सुरू झालेला आहे, की त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला असं आढळून आलेलं आहे, की बँकेतलेच काही लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांनाही त्यातनं काही कमिशन मिळतं आणि ते त्या खात्याचा वापर करू देतात. असं ते म्यूल अकाउंट आहेत. आणि जे गुन्हे करतात, ते जे डिटेक्ट झालेले गुन्हे त्याच्यातून असं दिसतं, की माणूस दिल्लीला असेल, त्याचे जे ऑपरेट करणारे आहेत ते विलासपूरला असतील,
आणखीन खातं जे ट्रान्सफर होतात ते जयपूरला असेल आणि सरतेशेवटी आपण आत्ता म्हणलात त्याप्रमाणे हे बरेचसे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तान किंवा चीनला जात आहेत. आणि त्यात अजून एक प्रकार आता पुढे आलेला आहे, तो म्हणजे या सायबर स्लेव्हसचा आहे. हम्म. जे आपल्या इथे 2-2 लाख रुपये लोक पैसे देऊन मला जॉब मिळतो या नावाखाली त्यांना नेलं जातं. दाखवताना त्यांना ते थायलंडला नेतात असं दाखवतात. परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना म्यानमारचे काही भाग आहेत हम्म. किंवा कंबोडियाचे काही भाग आहेत, लाओसचे काही भाग आहेत. तर त्या ठिकाणी त्यांना अक्षरशः स्लेव्हरी वाईट असेल म्हणजे इतकं वाईट पद्धतीने त्यांना ठेवलं जातं, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स काढून घेतले जातात आणि त्यांना बळजबरीने तुम्ही हे सायबर फ्रॉड्स करा म्हणून रोजची त्यांच्यावरती सक्ती केली जाते. तर त्यातले जे काही सुटून पळून आलेले आहेत ते पिंपरी चिंचवडचा एक मुलगा होता. हम्म. त्यांच्या ज्या मुलाखती आपण वाचल्या असतील हो. की 4-4 लाख रुपये त्यांनी दिलेले होते हम्म. आणि ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तो तिथे अडकला होता. तर हे जे नेटवर्क आहे हे कसे की बॉर्डरलेस क्राईम्स आहेत. हम्म. म्हणजे याच्या मागे चीन आहे, पाकिस्तान आहे, कंबोडिया आहे, म्यानमार आहे आणि आपल्या इथले लोक त्याला सहभागी आहेत. आणि त्यामुळे त्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांच्यावरती कारवाई करणं हे अतिशय आव्हानात्मक असं होत चाललेलं आहे. सर तुम्ही इंटेलिजन्स मध्ये पण होतात तर असे कुठले महत्त्वाच्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या बाबी की ज्या कधी कधी काय होतं की जे काही गुन्हे घडतात पण असं म्हणतात की अवर्टेड कॅलॅमिटीज वेअर मोर सिरियस दॅन प्रॉबॅबली विच ऑकर्ड. तर असं काय अवॉइड करता आले मेजर? असं आहे की अनेक वेळेला लोक म्हणतात की इंटेलिजन्स फेल्युअर होतं आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली. अगदी 9/11 सारखा गुन्हा आहे किंवा इन्सिडेंट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सगळी माहिती उपलब्ध होती. हो. कोण गुन्हेगार आहेत, काय करणार आहेत, काय त्यांचं हम्म. बॅकग्राऊंड आहे, जर्मनीमध्ये कुठल्या संस्थेमध्ये ते काम करत होते, या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. परंतु त्याचं योग्य वेळेला ॲनालिसिस आणि योग्य वेळेला त्याचं एक ज्याला आपण परसेप्शन म्हणतो, तर त्याचं योग्य याची ॲप्रिसिएशन ते फार महत्त्वाचं आहे आणि की त्यावर ऍक्ट होणे. त्याच्यावर. कारण काय की हा सगळा जो इंटेलिजन्सचा जो जोर आहे हा दुर्घटना होऊ नये ह्याच्यावरतीच आहे. होय. म्हणून मी असं म्हणेन की आज भारत जर एकसंध आपल्याला दिसत असेल आणि इथे कायदा सुव्यवस्था चांगली असेल आणि बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या प्रकारची शांतता आहे, लोक चांगल्या प्रकारे आज विकासाची फळं उपभोगत आहेत, तर त्याचं श्रेय हे इंटेलिजन्सला आहे. आणि जेवढं आपण इंटेलिजन्स बेस्ड हे करू तेवढं ते जास्ती चांगलं होईल. आता सुदैवाने त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची मदत आपल्याला खूप पुढे मिळायला लागलेली आहे. पण मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की ह्युमन इंटेलिजन्स हा सगळ्यात जास्ती महत्त्वाचा आहे. नुसतं तुम्ही टेक्निकल इंटेलिजन्सवरती अवलंबून राहून पुरणार नाही. आपल्याला ह्युमन इंटेलिजन्स सुद्धा पाहिजे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये आपल्याला कल्पना आहे, एक योजना राबवली होती, ती म्हणजे पोलीस मित्र ही होती. हो. आणि त्याच्यामध्ये अनेक महिला पोलीस मित्र आमच्याबरोबर काम करत होत्या आणि आजही त्या काम करत आहेत. आणि त्याच्यातून होणारे किंवा त्याच्यातून टाळता येणारे असे बरेच गुन्हे किंवा लोकांना जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे हे मोठे प्रकार आपल्याला पुढे येतात. मला आठवत आहे एक गंभीर अशीच घटना घडलेली होती, परंतु तिथेच जवळपास राहणारे आमचे एक पोलीस महिला मित्र होती. तर तिने फोन करून ताबडतोब त्याची माहिती दिली आणि ते सांगितले की तुम्ही बरोबर हा अमुक अमुक माणूस आहे, त्याला तुम्ही विचारा किंवा पकडा, त्याच्यातून तुम्हाला निष्पन्न होऊ शकेल. पुण्यामध्ये आपल्याला आठवत असेल एक घटना होती. एका कुटुंबामध्ये ती महिला नाही आहे हे जवळच्या पोलीस मित्राच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की मला ह्या अमक्या अमक्या माणसाची बायको त्याच्याबरोबर गेले बरेच दिवस झाले दिसत नाही, तर तुम्ही जरा चौकशी करा. तर पोलिसांना काही माहिती कारण कोणी तक्रार नाही, पुढं काही कळायला मार्ग नाही. पोलिसांनी त्या माणसाला बोलावल्यानंतर चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की ह्या माणसाने एका टॅक्सी ड्रायव्हरच्या मदतीने अक्कलकोटला बायकोला जाऊया म्हणून घेऊन गेला आणि सोलापूर अक्कलकोटच्या मध्ये जिथे निर्जन भाग होता त्या ठिकाणी त्यांनी त्या बायकोला मारून तिचं प्रेत वगैरे जाळलेलं होतं आणि अर्धवट जळलेल्या अशा अवस्थेमध्ये
तिथे टाकून दिलेलं होतं. हम्म, पण तिथेही पत्ता लागत नाही. हम्म, त्यांनाही कळत नाही की ही कोण बाई आहे, काय झालंय, कळायला मार्ग नाही. आणि हे ज्या अनआयडेंटिफाईड बॉडीज असतात त्याच्याबद्दलची माहिती मिळायला ह्युमन इंटेलिजन्स किंवा पोलीस मित्रांचा, विशेषतः महिला पोलीस मित्रांचा खूप आम्हाला उपयोग व्हायचा. आणि तो मी असं म्हणेन की सगळ्या पोलिसिंगचा खरा गाभा आहे. कारण शेवटी पोलिसिंग हे काय आहे, लोकांच्या मदतीने लोकांच्यासाठी चालवलेलं आपण काम आहे. हम्म. त्यामुळे लोकांच्याकडून येणारी ही जी माहिती आहे ती जेवढी आपण स्वीकारू तेवढं आपल्यालाही काम करायला सोपं जातं. तर याच्यात तुम्ही थोडंसं व्हेरीफाय करायला लागतं किंवा कोणी काही दुसऱ्या उद्देशाने तुम्हाला बरोबर. काही सांगत नाहीये ना किंवा काही, हम्म. ते जर आपण थोडंसं त्याचं विश्लेषण केलं तर मला असं वाटतं की पोलिसिंग प्रभावी व्हायला खूप मदत होते. पोलीस डिपार्टमेंट सर, काय होतं की ज्या पद्धतीचे चित्रपट येतात त्याच्यामध्ये एकदम एक असं वेगळीच इमेज असते. वास्तवामध्ये चॅलेंजेस हे जास्त हे असतात का? आणि अं, त्याच्यामध्ये काय? आणि काय आहे की आपल्याला कल्पना आहे की आता जसं हा धुरंधर सिनेमा आहे, हो. त्या धुरंधर सारखे सिनेमे आत्ता यायला लागलेले आहेत हम्म, की ज्याच्यामुळे पोलिसिंगचं जे एक स्वरूप आहे ते हम्म, पूर्ण बदललेलं आहे. याच्यापूर्वी काय होतं की ही जी डी गँग आहे यांनी संपूर्ण फंडिंग किंवा फायनान्सिंग हम्म, हे त्यांच्या हातात होतं. आणि त्यामुळे त्यांना जशी सोयीस्कर होती हम्म. अशा प्रकारची पोलीस इमेज निर्माण केलेली निर्माण होती केली. की पोलीस म्हणजे नेभळट आहेत, पोलीस म्हणजे हम्म, बवळट आहेत, हम्म, पोलीस हम्म. म्हणजे नेहमी गुन्हा घडल्यानंतरच येतात, पोलीस वगैरे वगैरे असं त्या. आणि त्याच्यात एक त्यांना स्वतःला त्यांची इमेज एक ग्लोरिफाईड. ग्लोरिफाय करायची अशा प्रकारचे ते संबंध सिनेमे बनवलेले असायचे. प्रत्यक्षात असं आहे की पोलिसिंग असो किंवा कुठलंही आता क्षेत्र असो, हे अतिशय सातत्याने प्रयत्न करणारं आणि पूर्णपणे रेकॉर्डच्या उपलब्ध असलेल्या माहितीचं विश्लेषण करणारं असं विभाग आहे. हम्म, आणि जेवढे तुम्ही आपल्याकडनं आपण अनेकांची पूर्वीची नावं ऐकलेली आहेत, हम्म. वाकटकरांसारखे जुने प्रसिद्ध हो. आहेत किंवा रमाकांत कुलकर्णी म्हणून आपल्याकडले, त्यांनी मानवत खून खटला वगैरे होय. याचा तपास केलेला आहे. असे अनेक अधिकारी आपल्याला आठवत असतील. ते त्यांचा असलेलं स्कॉलरशिप, त्यांचे असलेलं सततचे प्रयत्न, त्यांची असलेली विश्लेषणाची ताकद, त्याच्यातून त्यांनी ते गुन्हे डिटेक्ट केलेले होते. हम्म, आणि तेच आपल्याला गुन्हे नक्की आठवत राहतात की बुवा खरोखर हा गुन्हा चांगल्यापैकी डिटेक्ट होऊ शकला होता, की ज्याच्यामध्ये तसं पुण्यातला म्हणजे पुण्यातले जे जोशी अभ्यंकर खून जोशी खटला. अभ्यंकर खून हो. खटले होते, ते अनेकांना त्यांनी ठार मारलं होतं. हो. ते सुद्धा डिटेक्ट करणं तसं एक चॅलेंजच होता, हम्म. पण तो त्यांनी केला होता त्यावेळेला. अं, याच्यामध्ये आणखी एक असं आहे की महिलांविषयक जेव्हा गुन्हे होतात त्यावेळेला तुम्ही सांगितलं जसं की पोलीस मित्र किंवा अशाकडमधनं ते कळतात बऱ्याचदा. महिला पुढे येत नाहीत कारण कुठेतरी त्यांना एकतर कौटुंबिक दबाव असतो, शिवाय घरी अ, पण घरचा दबाव असतो, कौटुंबिक दबाव असतो, स्वतःची प्रतिमा जपण्याचा असतो. तुमच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला कशा स्वरूपाचे गुन्हे अधिक आहेत असं वाटलं? आणि त्यांनी विश्वासाने पोलीस स्टेशनमध्ये यावं यासाठी काय पावलं उचलली गेली? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की एकतर कसं आहे की महिलांच्या विरुद्धचे जे गुन्हे आहेत ते थोपवणं हे फक्त पोलिसिंग किंवा पोलिसांच्या उपायांनी होणारं नाही आहे. हम्म, याच्यासाठी एकतर त्या महिलेला किंवा पीडितेलाच तुम्ही जबाबदार आहे म्हणून समजण्याची जी एक वृत्ती आहे तिच्यात लोकांनी किंवा समाजाने बदल करणं फार आवश्यक आहे. दुसरं असं आहे की त्याच्यासाठी त्याला मदत म्हणून हम्म, आता काही काही उपाय करणं फार गरजेचं आहे की जसं त्या मुलीला ज्यावेळेला न्यायालयामध्ये ती जाते त्यावेळेला तिची जी चौकशी केली जाते ती तिला भेदरवणारी असते. हम्म, आता आज जरी इन कॅमेरा त्याचं ट्रायल होत असली तरी सुद्धा ते कोर्टाचं वातावरण आणखीन त्या सगळ्यामुळे ती मुलगी घाबरून जाते किंवा बाई घाबरून जाते. तर त्याच्यासाठी परदेशामध्ये जे उपाय केले जातात की जसं लहान मुलगी असेल तिच्यावरती काही जर अत्याचार झालेला असेल तर तिला एखाद्या खेळण्याच्या दुकानामध्ये वगैरे असं घेऊन जातात हम्म, आणि त्या ठिकाणी कसं सेफ हाऊस तयार केलेलं असतं आणि त्या ठिकाणी जसं काही इतर गप्पा मारल्या जातात अशा प्रकारे त्याच्याशी बोलून ती माहिती घेतली जाते आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि ती माहिती न्यायालयामध्ये देखील पुरावा म्हणून वापरली जाते. हम्म, तर अशा प्रकारचा बदल आपल्या इथे सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. दुसरं असं आहे की हे जे काही गुन्हेगार आहेत
तर ते गुन्हेगार लहान मुलांच्या दृष्टीने आज माझ्या आजूबाजूला कोण गुन्हेगार वावरतोय ते राईट टू नो हम्म, हा मुलांचा अधिकार आहे. हम्म, हा त्यांना माहिती असण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने भारत सरकारने सुद्धा हा अशा प्रकारचा गुन्हा करणे म्हणजे कायदा बदलण्याची गरज आहे की ज्यांनी लैंगिक गुन्हे केलेले असतील तर त्यांची माहिती सार्वजनिक करायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी अगदी पोलिसांनी वगैरे बोर्ड लावायला पाहिजे की ह्या ठिकाणी हा अमुक अमुक गुन्हेगार आहे. हम्म, हम्म, म्हणजे समजा एखाद्या बागेमध्ये लहान मुलं जात असतील तर त्यांना माहिती असायला पाहिजे की हा माणूस हा विकृत माणूस आहे. हम्म. हा जर जवळपास कुठे दिसत असेल तर आपण सावध राहायला पाहिजे. सावध राहायला पाहिजे. हा जो प्रकार आहे राईट टू नो हम्म, हा आपल्याकडे अजूनही पूर्णपणे जवळजवळ नाहीच आहे. नाहीच आहे. हो. तसं अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की हे लैंगिक गुन्हे करणारे जे आरोपी आहेत हम्म, त्यांना आता मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश दिलेला होता की तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे पॅरोलवरती किंवा हो, देऊ नये. ते सुटणार नाही सुटणार नाही बाहेर. त्याच्यासाठी प्रयत्न करावेत. तर आता गरज अशी आहे की हे लोक एकतर बाहेर आल्यानंतर परत परत ते तसेच गुन्हे करतात. हम्म. तर जसं नसरापूरची जी घटना नसरापूरची होती अगदी घटना. हो. तर नसरापूरच्या घटनेमध्ये हा माणूस त्याच्यावरती पॉक्सोचे 2 गुन्हे होते हो. आणि ते त्यातनं त्याला काय माहिती नाही कसं काय पण त्याला सोडण्यात आलेलं होतं. हम्म, तर हे जर त्यावेळेला एकतर घडलं नसतं हम्म. तर पुढचा प्रसंग हा पुढचा प्रसंग झाला. टळला असता. होय. आता त्याच्यामुळे तो काय निर्ढावला गेलेला आहे. हम्म, आणि हे असंच प्रकार ह्या अनेक ठिकाणी दिसतात. तर त्यासाठी एक हा माणूस समजा जरी त्याची शिक्षा संपून बाहेर आला हम्म, तरी देखील तो बाहेर असताना त्याच्यावरती तिथला जो काउन्सिलर आपण म्हणतो अशा प्रकारचा काउन्सिलर तिथले पोलीस आणि तिथले जे काही समाजसेवी असे लोक असतील ह्या सगळ्यांची मिळून एक सायकियाट्रिस्ट असेल हम्म, ह्यांची एक बॉडी ठेवायला पाहिजे की जी आज त्यांनी इंग्लंडमध्ये अशी व्यवस्था केलेली आहे. हम्म. तर तशा प्रकारची व्यवस्था आपल्या इथे सुद्धा करण्याची आवश्यकता आहे की त्या माणसाला जरी तो शिक्षा संपवून बाहेर आला हम्म. तरी सुद्धा समाजाचं त्याच्यावरती अचूक लक्ष राहील आणि त्याच्यापासून इतरांना त्याच्या विकृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही. तर हे जे बदल आहेत हे मला असं वाटतं की शासनाने तातडीने करायला पाहिजेत. त्यांचा इंटरनॅशनली ह्या गुन्ह्यांवरती कशा प्रकारे रोखले जातात त्याचा अभ्यास करून ते तसे प्रकार आपल्या इथे राबवायला पाहिजेत. तर सुदैवाने आपल्याला कल्पना आहे की BNS हे जे आता होय. नवीन भारतीय न्याय जुलै संहिता. 2024 पासून बदल केलेले आहेत. हम्म, त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की सगळा जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे हम्म, जे काही मेसेजेस असतील किंवा आपण फेसबुकचं वगैरे म्हणलं तर तो सुद्धा आज एक महत्त्वाचा पुरावा हम्म. म्हणून कोर्टामध्ये ॲक्सेप्ट केला जातो. तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं. आणि तुम्ही जो विचारला प्रश्न की लोक तक्रार करायला पुढे कसे येतील हम्म, हम्म. त्यासाठी काय करायला पाहिजे. तर एक तर असं आहे की आता मी म्हणलो त्याप्रमाणे हे जे महिला पोलीस मित्र आहेत हम्म, तर ते जर मोठ्या प्रमाणात असतील तर मुलांना किंवा महिलांना सुद्धा डायरेक्टली पोलिसांकडे जायला जी काही संकोच असतो किंवा भीती हो, असते हो. ती राहणार नाही. हम्म, आणि ते पुढे येऊन त्या पोलीस महिला मित्र असतील त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतील, त्यांना सांगतील आणि तो काय जो गुन्हा असेल तो डिटेक्ट होऊ शकतो. दुसरं असं आहे की ज्यावेळेला आपण म्हणतो की ही दरी कमी व्हायला पाहिजे हम्म. म्हणजे पोलीस आणखीन समाजातले. समाजातली जी दरी आहे ती कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनीही त्यांच्या वागणुकीमध्ये अनेक बदल केलेले आहेत परंतु अजून करायला पाहिजे. हम्म, आणि ते जास्ती लोकाभिमुख असे होतील असा जर प्रयत्न केला तर जसं असं आहे की एखादी महिला पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली हम्म, हम्म. तर तिला काय माहिती नसतं की आपण नेमकं काय तक्रार कशी करायची काय करू. तर तिचं एकतर रेकॉर्डिंग असेल तर ते तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगनी ती तक्रार घ्या. दुसरं असं आहे की ती तक्रार केल्यानंतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे DCP रँकचे अधिकारी असतील किंवा ॲडिशनल CP असतील तर त्यांनी आज दिवसभरामध्ये किती महिला तक्रारदार आल्या होत्या तर ते कदाचित ॲप्लिकेशन घेऊन आले असतील, कदाचित हम्म. ओरली त्यांनी सांगायला आलं असेल, काही असेल. तर त्यांना तुम्ही परत संपर्क करा आणि त्यांना विचारा की तुमची जी तक्रार होती ती तुमच्या शब्दात बरोबर ती मांडली गेली आहे का किंवा लिहून घेतली आहे का. ती महिला सांगते की माझ्यावरती बलात्कार झालाय आणि इकडे तुम्ही जर तक्रार नोंदवून घेताना त्याच्याऐवजी छेडछाड केली म्हणून गुन्हा नोंदवला असेल
तर त्याचं गांभीर्य कमी होतं. गांभीर्य कमी होतं. किंवा त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालाय का, हम्म. किंवा तक्रार नोंदवून घेताना काही कोणी पैसे घेतलेत का, होतात म्हणजे असे प्रकार, पण नाकारणं बरोबर नाही. हम्म. तर हे जे प्रकार आहेत याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा जास्ती प्रकर्षाने प्रयत्न करायला पाहिजेत असं मला वाटतं. सर, खूप महत्वाचा एक विषय यापूर्वी तुम्ही उल्लेख केला बोलताना, की चित्रपट जे बनायचे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे एकतर गँगस्टर्स मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्याला मोडून काढण्यामध्ये तेव्हाची राजकीय इच्छाशक्ती आणि पोलीस या दोघांनी मिळून काम केलं आणि एक प्रकारे मुंबईला त्या गँगस्टर्सच्या ह्याच्यातनं मुक्त केलं असंच म्हणायला पाहिजे. पण बॉलिवूडवर त्यांचे संबंध होते, फायनान्सेस होते आणि त्यामुळे एक वेगळी इमेज असायची आणि आता ती बदलती असं वाटतंय का तुम्हाला? तर आपल्याला कल्पना आहे की ही जी मध्ये मी टू म्हणून हॅशटॅग मोठी एक, येस जी मुवमेंट आली होती. हो. मुवमेंट आलेली होती, ती काही केवळ फक्त अमेरिका किंवा दुसऱ्या देशांमध्ये पर्यंत अशी मर्यादित राहिली नाही. हम्म. आपल्या इथेही अगदी बॉलिवूड असेल किंवा टॉलिवूड असेल होय. किंवा इतर अनेक ठिकाणी सुद्धा पत्रकारितेत सुद्धा ते उघड झाले. अनेक महिलांनी धाडस दाखवलं हम्म. आणि त्या पुढे आल्या आणि त्यांनी आपल्यावरती होणारे अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडलेली होती. हम्म. आणि ती मला वाटतं स्वागतार्ह घटना आहे, की काय हरकत नाही, इतक्या वर्षांनी जरी त्यांना धाडस आलं असेल हम्म. तरी देखील त्यामुळे त्या गुन्हेगाराकडून होणारे जे अजून अनेक अत्याचार आहेत हम्म. ते कमी होतील. आज दुर्दैवाने असं आहे की एखादा, तुम्ही नाव घेत नाही, एखादा नट आज त्यांनी किती महिलांच्या बरोबर विवाह केला, किती महिलांना त्यांनी घटस्फोट दिला आणि अजून तो ह्या एवढ्या एवढ्या वयात असून सुद्धा आणखीन नवीन परत विवाह करतोय. ह्या ज्या गोष्टी आहेत यांना मीडियाने सुद्धा किती महत्व द्यायचं, म्हणजे महत्व म्हणण्यापेक्षा प्रसिद्धी. किती त्याला ग्लोरीफाय करायचं, हा एक चर्चेचा विषय आहे की हे योग्य आहे का, हे काय जे चाललेलं आहे हे योग्य करतोय का, ह्याचं तुम्ही कंडेम करायला पाहिजे. की आज तरुण मुली विवाह केला असं दाखवतात, 6 महिने वर्ष झालं की त्यांना परत घटस्फोट होत आहेत, परत दुसरी मुलीच्या बरोबर तो अजून भानगडी करतोय. मला वाटतं त्याला कुठेतरी खीळ घालणं फार गरजेचं आहे. आणखीन यांचं खरोखर कंडेमनेशन व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांची जी इमेज आहे ती इमेज बदलतीये का नाही, परंतु हे जे त्यांना ग्लोरिफिकेशन केलं जात आहे ते योग्य नाही असं मला वाटतं. सर, काही चित्रपट, धुरंधरचा तुम्ही उल्लेख केला आणि आपण म्हणतो की म्हणजे त्या चित्रपटाने एकतर निश्चित जाणीव करून दिली, त्यामुळे तो तेवढा प्रसिद्धही झाला, की काही हजारो लोक असे आहेत की जे अगदी गुमनाम ज्याला म्हणता येईल, अननोन म्हणता येईल, असे देशासाठी अखंड राबतात आणि त्यांच्या कामामुळे जे कधी पब्लिक लाईफमध्ये सुद्धा येत नाही, आपण एक सुरक्षित राहतो. तर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तुम्ही सुद्धा काम केलेलं आहे. किती जिकिरीचं हे काम असतं? तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये गुप्तता पाळायला लागतात? कारण कदाचित घरातही तुम्ही कधी काही बोलत नसाल त्याचं. काय आहे की 99% लोक हे कायदा पाळणारे आणि कायद्याचा आदर करणारे असेच असतात. त्यातला एखादा टक्काच असतो की जो गुन्हेगार असतो. पण तो जो 1% असतो तो सगळ्या 99%ना त्रास देणारा, न्यूसन्स करणारा असा असतो. आणि देशामध्ये राष्ट्रभक्ती आहे, देशामध्ये लोकांना कायद्याचा आदर आहे, लोकांना कायद्याने आपण वागावं, इतरांनीही कायद्याप्रमाणेच वागावं असं वाटत असतं आणि ते नेहमी पुढे येतात. परंतु होतं काय की जे मध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की ही जी गुलामगिरी आहे ती तुम्ही आता झुगारून द्यायची वेळ आलेली आहे. त्याचा अर्थ काय आहे? आज तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे 2 देशांची आपण तुलना करा, भारताची आणखीन एक समजा इंग्लंडची म्हटलं तर जर इंग्लंडमध्ये एखादा माणूस टेररिस्ट आहे असं त्या पोलिसांच्या संशयाला किंवा त्यांना वाटत असेल तर पोलीस काय करतात, त्याच्या आजूबाजूला राहणारे जे काही 5-10 लोक असतील त्यांना विश्वासात घेतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला संशय आहे की हा माणूस टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज करणारा आहे, तर तुम्ही काही जर माहिती असेल तर आम्हाला ती कळवा. भारतात चित्र काय आहे? भारतामध्ये सगळंच मुळी गुपित, कोणीही तुमच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. अगदी मी जरी उद्या तुम्हाला अनुभवला असेल, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की मला या माणसाचं वागणूक संशयास्पद वाटतंय,
तरी देखील पोलीस त्याची दखल घेतीलच असं नाही. हम्म. म्हणजे हा जो मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या लोकांच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही. आज आपल्याकडे प्रवृत्ती अशी आहे की सामान्य माणूस म्हटला की त्याच्यावरतीच उलट संशयाने पाहायचं, आणि बाहेरच्या देशात कसं आहे की त्याला पहिल्यांदा विश्वासात घेतलं जातं आणि त्याच्याकडूनच कामं केली जातात. तर हा जो मुख्य मुद्दा आहे की गुलामगिरीचा, तो आपण बदलायची आता वेळ आलेली आहे. पोलिसिंगमधला जर तुम्ही विचारलं की बदल काय करायला पाहिजे, तर मी म्हणेन की हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हम्म. की तुम्ही जनतेवरती विश्वास ठेवा, तुम्ही लोकांच्यावरती विश्वास ठेवा, लोकांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि त्यांना सांगा की तुमच्या आजूबाजूला कोण गुन्हेगार आहेत, कोण गैरवर्तन करत आहे, त्याची माहिती आम्हाला द्या. म्हणजे त्या पीडितेनी पोलीसकडे जायची गरज नाही आहे. गरज कशाची, लोकांनीच सांगायला पाहिजे की आज मी जिमखान्यावरती असताना ह्या अमक्या अमक्या माणसांनी तिथे ह्या अशा प्रकारे मुलींची छेडछाड काढत असताना मला दिसले होते, आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आता त्याला तुम्ही CCTVची मदत घेऊ शकता, आता ड्रोन्सची मदत घेऊ शकता, हम्म. नवीन नवीन तंत्रज्ञान आता खूप चांगलं आलेली आहे, AIची मदत घेऊ शकता. तर त्याचं जर आपण असं मला वाटतं कॉम्बिनेशन केलं आणि आपली मानसिकता बदलली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बदल होणार आहे. सर, एक शेवटच्या हे मला तुम्हाला विचारायचं आहे की महिलांविषयक जे गुन्हे होतात त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं किंवा अ, चिंताजनक बाब अशी म्हणायला पाहिजे की त्याच्यावर कन्व्हिक्शन रेट जो आहे तो बऱ्याचपैकी, कारण मी कोठेवाडीची केस कव्हर केलेली की जिने अक्षरशः राज्याला हादरवून सोडलेलं होतं. तिथपासून जळगाव वासनाकांड असेल, असे अनेक प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. तर हा कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी कुठे नेमका गॅप राहतो काय? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जोपर्यंत कन्व्हिक्शन होत नाही, आणि नुसतं कन्व्हिक्शनच नाही, मी तर म्हणेन की ते अपहोल्ड सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे असं आहे की डिस्ट्रिक्ट जजनी त्याला कन्व्हिक्शन दिलं तरी बऱ्याच वेळेला हायकोर्ट त्याच्यामध्ये काहीतरी त्याला एक ॲक्विटल तांत्रिक हे करतं करून ॲक्विटल. किंवा सुप्रीम कोर्ट त्याच्या विरुद्ध निर्णय देतं. तर तसं होता कामा नये. डिस्ट्रिक्ट जजचा असो, हायकोर्टचा असो, सुप्रीम कोर्टाचा असो, ते कन्व्हिक्शन हे टिकायलाच पाहिजे. आणि त्यात काय करायला पाहिजे त्याच्यासाठी माझी सजेशन एक तर ही राहील की आता असं बऱ्याच प्रमाणात होत आहे की ट्रायल ही तातडीने व्हायला पाहिजे. जे काय होतं की बऱ्याच वेळेला जर ट्रायल उशिरा सुरू झाली तर ती घटना आणि ट्रायल याच्यामधला जो काळ असतो त्याच्यामध्ये त्या पीडितेवरती त्या गुन्हेगाराकडून, कुटुंबाकडून, समाजाकडून प्रचंड प्रेशर असतं, आणि त्यामध्ये तिला आपलं म्हणणं काय आहे हे सांगायचं कदाचित ती वेळ गेल्यामुळे विसरून जाते, कदाचित तिला ते सांगूच दिलं जात नाही, कदाचित आता कशाला जाऊ देत, जे झालंय ते होऊ देत वगैरे. हे जे प्रेशर येतं ते ह्यामधल्या वेळेमुळे येतं. त्यामुळे ती ट्रायल ताबडतोब होणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं असं आहे की तिचं एकदा सुरुवातीला तक्रार केली तर तोपर्यंतच न थांबता तिला दर 15 दिवसांनी, 1 महिन्यानी सपोर्ट करणारं असं काउन्सिलर असतील, पोलीस असतील, सायकेट्रिस्ट असतील, यांची मदत करणं आवश्यक आहे. कारण होतं काय की तिचा मूड कसा बदलत जाईल प्रत्यक्ष ट्रायल होईपर्यंत तो तुम्ही सांगू शकत नाही. तो पहिला जो तक्रार करतानाचा जो मूड आहे तोच सतत तोपर्यंत टिकवणं फार महत्त्वाचं आहे. हे जर होऊ शकलं तर मला वाटतं कन्व्हिक्शन वाढेल. आणखी एक महत्त्वाचं आहे की खूपदा असं म्हणतात, म्हणजे चित्रपटांमध्ये आहे, प्रत्यक्षात सुद्धा, की राजकीय हस्तक्षेप आणि दबाव कळीचा मुद्दा आहे तसा, आणि त्यामुळे बरेच गुन्हेगार मला माहित नाही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा कुठल्या राज्यामध्ये जास्त आहे. आपण उत्तर प्रदेशात एव्हिटेबली म्हणजे असं दृश्यमान आहे की खूप हे होता, आता कमी होतोय. तुमचा काय अनुभव? सर्वसाधारणपणे मी म्हणेन की ह्या गुन्ह्यांमध्ये राजकीय दबाव येत नाही. कारण याला काय तर मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये तोंड फोडत असते, आणि त्यामुळे जर कोणी असा प्रयत्न करत असेल तर आपल्याला कल्पना आहे की ते पोर्शे म्हणून कारचा जो प्रकार इन्सिडेंट झाला होता तो. हो. तर त्यावेळेला ज्यांनी कोणी राजकीय त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला त्यांना पुढच्याच निवडणुकीमध्ये लोकांनी धडा शिकवला. हो. म्हणजे हे जे आहे त्याच्यामुळे झालं किंवा नाही, परंतु लोकांचा समज हाच आहे की त्याच्यामुळे झालं. यांनी ढवळाढवळ केली, ही ढवळाढवळ त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना योग्य तो धडा
मिळालेला होता. हम्म. आणि राजकीय सो कॉल्ड राजकीय जे खरे राजकीय व्यक्ती असतात ते ह्याच्याबद्दल भानगडीत पडत नाहीत. हम्म. परंतु जे असे कोणी करत असतील आणि स्वतःला राजकीय म्हणत असतील त्यांनी त्याच्यापासून दूर राहणं हेच आवश्यक आहे. कारण आता ट्रान्सपरन्सी इतकी वाढलेली आहे आणि लोकही जागरूक झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जरी कितीही वाटलं की तरी मांजरांनी डोळे झाकून दूध प्यायलं म्हणून लोकांना कळत नाही असं नाही. त्यामुळे लोक आता ते योग्य काय ते समजून घेतात आणि त्याप्रमाणे कारवाई होतच असते. जो काही इंटरफिअरन्स असेल तो या लोकांनी दूर राहणं हेच जास्ती त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या हितासाठी आवश्यक आहे. सर, कन्क्लुडिंग तुमच्याकडनं मला हे हवं आहे आज की महिलांसाठी तुम्ही काय सांगाल की कौटुंबिक असतील, सामाजिक असतील गुन्हे, कारण आजकाल कुटुंबातला सुद्धा संवाद असा झालेला आहे की तरुण पिढी ऐकेलच आपल्या घरातल्या मोठ्यांचं असं नाहीये. अवघड मुद्दा आहे की काय मला असं वाटतं की तुमचं हित व्हावं, तुमचं चांगलं व्हावं याच्यासाठी तुमच्या आईवडिलांच्या पेक्षा पलीकडे जास्ती कोणी चांगला प्रयत्न करत असेल असं नाही. हे लक्षात घेऊन मुलांनी मुलींनी मोकळेपणाने आईवडिलांना जे काय असेल ते सांगायला पाहिजे. अगदी एखाद्या मुलाबरोबर आपल्याला लग्न करायचं असेल, काही असेल तर तुम्ही ते सांगायला पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा तेवढीच जरा सामंजस्य दाखवून ते काय सांगतायत ते ऐकून घेतलं पाहिजे. समजा एखादी मुलगी सांगत असेल की माझ्यावरती काही अत्याचार होतोय किंवा माझ्यावरती काही छेडछाड करायचा प्रयत्न होतोय, तर तो दुर्लक्ष न करता त्याला तेवढ्याच गांभीर्यानेही घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलांनीही विश्वास दाखवायला पाहिजे आणि पालकांनीही किंवा जे वरिष्ठ जे सिनियर लोक आहेत त्यांनी सुद्धा त्याचं योग्य ॲप्रिसिएशन करायला पाहिजे. हा जर एक संवाद आपण योग्य रीतीने वाढवला तर मला वाटतं की हा जो काही कुटुंबातला विसंवाद आहे तो कमी होऊ शकेल. तुमच्या काळात सर लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद वगैरे अशा प्रकारच्या केसेस होत्या? म्हणजे लव्ह जिहाद हे आधी पण अस्तित्वात होतं का आता मीडियामुळे जास्त पुढे येतं? नेमकं काय होतं? आता एक तर हे कॉर्पोरेट जिहाद आपण तर जे म्हणलात हो. तो हा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ज्या सॉफ्टवेअर कंपन्या वगैरे आहेत तर त्यांच्यामध्ये आता हा जास्ती आढळणारा प्रकार आहे. आणि त्याचं कारणही हा जो विशेषतः मार्क्सिस्ट त्यांचं जे वोकिझम हा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे. की आता त्यांनी असं सांगितलं की या कंपन्यांमध्ये तुम्ही ख्रिश्चन मिशनरी किंवा इस्लाम कोणी मुल्ला येऊन त्यांनी प्रवचन करणं म्हणजे तुमच्या कंपनीची रेप्युटेशन वाढवणं आहे आणि त्याला एक प्रोत्साहन दिलं जातं. पण त्याच्याबरोबर ते असं म्हणत नाहीत की तुम्ही हिंदू एखादे कोणी तिथे धर्मप्रचारक आणि त्यांनी काही बोलले तर ते योग्य म्हणून. म्हणजे हा उघड हा एक ख्रिश्चन मिशनरी आणखीन मुस्लिम मौलवींना दिलेलं प्रोत्साहन आहे. आणि त्याच्यासाठी त्यांची जी एक नवीन रिलिजियस किंवा फेथ बेस्ड अशा प्रकारचं कॉर्पोरेट वर्ल्ड तयार करा म्हणून जे म्हणणं आहे त्यातला धोका आपण ओळखायला पाहिजे. त्याचबरोबर हे दुसरं जे त्यांनी आता नवीन सुरू केलं आहे की डायव्हर्सिफिकेशन, इक्विटी, इन्क्लुजन वगैरे. आणि त्याच्यासाठी मग ऑडिट हे तुम्ही करताय की नाही, आणि जर करत असले तर मग तुम्ही त्या कंपन्यांना जास्ती इन्सेंटिव्ह देणार, त्यांना ऑर्डर्स देणार. ह्याला सुद्धा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी ताबडतोब रोखायला पाहिजे की हे इथे चालणार नाही म्हणून. कारण हे नक्कीच नवीन धोके आहेत. आणि याच्यात वाईट असं आहे की जे त्यांचे वरिष्ठ आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन कंपन्यांमध्ये किंवा अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये शिकून आलेले आहेत. आणि तिथे आज आपल्याला कल्पना आहे की चीन आणि कतार यांनी $1 ट्रिलियन त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत. बरं. कशासाठी? तर हे आमचे हे जे विचार आहेत मग ते लव्ह जिहादचे असतील किंवा वोकिझमचे असतील हे तुम्ही मुलांच्या मध्ये पर्क्युलेट करा. आणि ते असे शिकलेले असे जे अधिकारी आहेत किंवा लोक आहेत ते आता आपल्या इथे वरिष्ठ अधिकारी म्हणून बऱ्याचशा कॉर्पोरेटमध्ये काम करतात. आणि तो जो धोका आहे हा आता प्रेसिडेंट ट्रम्पनी तो ओळखलेला आहे. आणि त्यांनी तिथे सक्त ऑर्डर्स काढलेले आहेत की हे वोकिझम माझ्या इथे चालणार नाही म्हणून. आणि मी त्याच्या विरुद्ध जो कुठं असेल तर त्याला मी $1 सुद्धा मदत देणार नाही.
तर तोच प्रकार भारत सरकारने सुद्धा तातडीने करायची गरज आहे, की तरच हे आपण प्रकार रोखू शकू. तर दुसरा हा जो आहे लव्ह जिहाद हा जो प्रकार आहे, हं. हा हे म्हणणं बरोबर नाही, की मुलगी बाहेर होती, मग तिला तो भेटला. तर मला अशा अनेक तरुण मुली येऊन तक्रार करायच्या. हं. कधी मुलगी वकील, परंतु व्हायचं काय, की इथं ह्या लोकांचं टार्गेट काय ते तुम्ही नीट लक्षात घ्यायला पाहिजे. हं. तर असं आहे, की विशेषतः जे लोअर त्याच्यात कॅटेगरीतले लोक असतील, म्हणजे हं. ते काही ट्रायबल्स असतील किंवा हं, हं, शेड्यूल हं. कास्ट असतील किंवा आर्थिक विवंचनेत असतील हं. किंवा ज्यांच्या घरी वडिलांना कॅन्सर झालाय, पैसे नाही आहेत, मग असे ज्या काही तक्रारी असतील, तर अशा लोकांना हे टार्गेट करतात आणि त्यांना त्या नोकऱ्या देऊन हं. त्यांना तुम्हाला आता नोकरी दिलेली आहे, आता तुम्ही आम्ही सांगतो त्याप्रमाणे वागा. हं. आणि त्यांनी तक्रार केली तरी त्या तक्रारीचं कोणी दखल घेत नाही. आणि त्याच्यामधून हे कॉर्पोरेट जिहाद किंवा लव्ह जिहाद हे सगळे जे प्रकार पुढे वाढायला लागतात, ते आपल्याला दिसतात. आणि त्या लव्ह जिहादचं काय होतं त्याचे, तर त्या नवी मुंबईची मुलगी तिला दिल्लीला नेऊन तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये काय ठेवले, हो. काय काय भयंकर प्रकार केले ते. तर मला असं वाटतं की तरुण मुलींनी सुद्धा आपल्या अनोळखी माणसाच्या बरोबर आपण किती संबंध वाढवायचे, याच्यापूर्वी फार गंभीरपणे विचार करायला पाहिजे. म्हणजे केवळ धर्माचाच नव्हे, तर बाकीच्या सुद्धा बाबींचा त्यांनी जागरूक नागरिक म्हणून विचार करायला पाहिजे. तर आपण सरांकडनं बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर अतिशय गंभीर असे जे विषय समाजाच्या दृष्टीने आहेत, कुटुंबाच्या दृष्टीने आहेत, त्याबद्दल ऐकत होतो. अ, पहिला हा त्यांच्यासोबतचा पॉडकास्ट आहे. विषय जसे येतील तसे तुम्ही सर बोलत राहू अशी आमची इच्छा आहे. जरूर. कारण त्यानिमित्ताने हे तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला कुठले कन्सर्न्स आहेत असं वाटतं, की जे पोलीस आणि समाज यांच्यातली जी दरी आहे ती दूर करणारे असावेत? किंवा काय काय प्रश्न नेमके आहेत जे पोलिसांनी प्रामुख्याने हाताळले पाहिजेत? काय धोरणात्मक वाटतं? ते सगळं आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी दीक्षित साहेबांसह आपली रजा घेते. धन्यवाद.